नमस्कार, मी चिन्मय जगताप. आपण बघत आहात जळगाव लाईव्ह. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑनलाईन सेल किंवा फेस्टिवल सीझन आता आलेला आहे. तर अशा वेळेस जे काही व्यवहार होतात ते मोठ्या प्रमाणावर होतात ऑनलाईन. मात्र जे ऑफलाईन आहेत किंवा जे व्यावसायिक आहेत, जे जळगाव शहरामध्ये कित्येक वर्षांपासून आपला व्यवसाय करत आहेत, अशा व्यावसायिकांची आपण चर्चा करतो आहे. आज आपण गोलानी मार्केटमध्ये आलो आहे, व्यावसायिकांची चर्चा करतो आहे, जाणून घेतो आहे की इथल्या व्यावसायिकांना ऑनलाईन मार्केटबद्दल काय वाटतं. बघा हा पूर्ण व्हिडिओ. तर काय सांगाल, ज्याला आपण म्हणतो की बाय सेल आपण जे म्हणतो ऑनलाईन. एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला की पूर्ण मार्केट आता आता 1:30 ते 2 वाजेचा टाईम आहे. पूर्ण मार्केट बघून घ्या तुम्ही, एकदम शुकशुकाट आहे ना. आम्ही सगळे दुकानदार नाही का इथं दुकान सोडून उभे आहे. आज इथं मार्केटचं भाडं जर विचार केला तर प्रत्येकाचं 20-25 हजार रुपये. आज महिन्याला 20-25 हजार भाडं काढणं मुश्किल झालं आहे. कारण की ऑनलाईनमुळे काय होतं आहे की भरमसाठ प्रमाणात जळगावचा पैसा बाहेर तर जातोच आहे. म्हणजे आमच्या हिताचा विचार करण्यापेक्षा जर जळगावच्या हिताचाही विचार केला आपण तर याचा त्रास फक्त जळगावचाच होतो आहे. तर फक्त नाही व्यापारी हित आहे, जळगावच्या हितासाठी तरी सगळ्यांनी नाही का ऑनलाईन टाळायला पाहिजे अशी हात जोडून विनंती आमची जळगावकरांना. ऑनलाइन में और फिज़िकल में आपको मेजर डिफरेंस तो जो सबसे पहले लोगों का भ्रम है कि ऑनलाइन सस्ता मिलेगा, दैट इज़ अ पार्ट ऑफ माइंड गेम. ऐसा कोई आइटम नहीं जो हम लोग ऑनलाइन के रेट में नहीं दे सकते. इनफैक्ट वी आर लॉट मोर चीपर देन ऑनलाइन रेट्स. आपको जो क्वालिटी ऑफ सर्विस ऑफलाइन में मिलेगा, एंड टू एंड आपको जो सर्विस मिलेगी, साल भर का जो आपको ये चीज़ सपोर्ट मिलता है. साल भर क्या, कोई कस्टमर अगर कोई कंप्लेन लेके आता है वो 2 साल बाद भी आता है तो हम लोग उसको मना नहीं करते. ये सपोर्ट आपको ऑनलाइन नहीं मिलता. दूसरी बात, और ऑनलाइन से लिए हुए प्रोडक्ट्स को आपको जो रिप्लेसमेंट गारंटी मिलता है, फॉर एग्जांपल आपको एक सैमसंग का मोबाइल फ़ोन ले लो, वो ओनली एंड ओनली 7 डेज़ का मिलता है. जबकि ऑफलाइन में आप परचेस करते हो तो आपको 14 डेज़ का मिलता है. यहाँ पे आपको डेटा ट्रांसफरिंग का सपोर्ट मिलता है. आपके ओल्ड डिवाइसेस की बायबैक वैल्यू बेटर मिलती है. इट इज़ नॉट ओनली अबाउट रेट्स, आपको बैंकिंग फाइनेंसिंग यहाँ पे अच्छा मिलता है. आप एक बार रेट, लेकिन यहाँ तक आए कौन, कंपेयर करे कौन. इट इज़ जस्ट अबाउट माइंड गेम के MRP को क्रॉस करके वो 25% ऑफ लिख देते हैं. आप आके देखो तो सही, हम लोग उससे ज़्यादा सस्ते हैं. ये सिर्फ जलगांव की बात नहीं बोल रहा हूँ, ये ऑल ओवर इंडिया होना चाहिए. जो पिछले पहले का जो ट्रेंड था कि लोग मार्केट में आके परचेस करते थे, रिलेशंस बढ़ते थे या क्या करते थे, वो चीज़ एब्सोल्यूट कम होती जा रही है, जो कि नहीं होना चाहिए. आफ्टर ऑल एनी बिजनेस, चाहे आपका भी कोई बिजनेस होगा, आपका भी कुछ होगा, वो कहीं ना कहीं रिलेशन पे मैटर करेगा, है कि नहीं. तो एक बार आप ऑफलाइन में आइए, आप आके एक बार रेट्स तो चेक करिए. आपको लगता है ऑनलाइन सस्ता है, आप आके चेक करो. बिलीव योर सेल्फ, हम पे भरोसा मत करो, बिलीव योर सेल्फ. अगर वो चीज़, वो डील, हम चैलेंज से बोलते वो चीज़, वो डील अगर हम नहीं दे पाए, आप हमको पेनल्टी दीजिए. काउंटर क्वेश्चन इसका यही था कि अगर उन्होंने कहा कि ऑनलाइन की 50% ऑफ है सब जो, हाँ, तो 50% ऑफ भी ऑफ दे पाते हो. हाँ, एनी स्कीम जो ऑनलाइन अवेलेबल है वो ऑफलाइन भी अवेलेबल है. इनफैक्ट हम लोग उससे सस्ते हैं. आप आके एक बार वेरीफाई तो करिए. वहाँ पे सिर्फ और सिर्फ लिखा हुआ है, हम यहाँ पे वो प्रूफ कर सकते हैं. ऑनलाइन 50% डिस्काउंट जो बोल रहा है वो MRP पे बोल रहा है. वो MRP को स्लैश करके 50% ऑफ करके देता है कि नहीं. हम लोग आपको डायरेक्ट यहाँ पे वो रेट देते हैं. आप एक बार वेरीफाई तो करिए, आपको नेट लैंडिंग कॉस्ट क्या आ जा रहा है. वेरीफाई करिए, आप एक बार वेरीफाई तो करिए. आप ऑफलाइन आइए तो सही, आप वेरीफाई तो करिए. एक बार मार्केट आके देखिए तो सही, आपको क्या रौनक मिलता है और आपको क्या सर्विस मिलता है कि नहीं. इट इज़ जस्ट कि आपको एफर्ट्स लेने हैं, घर से निकलना है, मार्केट में आना है और यहाँ पे आपके आगे एक बार वेरीफाई करना है. त्याला काय सांगाल इलेक्ट्रिक प्रोडक्ट सांगा. म्हणजे तुम्हाला सगळ्यात चांगली गोष्ट सांगतो की जळगावच्या सगळ्या व्यापारी, म्हणजे सगळ्यात चांगलं मार्केट गोलानी मार्केट आहे मोबाईलच्या बाबतीत तरी. तर मी तुम्हाला मोबाईलच्या बाबतीत तरी एवढं सांगू शकतो की मी सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीने एक संदेश देतो व्यापाऱ्यांना, म्हणजे जळगावकरांना, की जे आज पण फ्लिपकार्ट, ॲमेझॉनला जे डील चालू आहे ते रेट आमच्या कोणत्याही दुकानदारांना नाही दिले तर याला जबाबदार आम्ही. नंतर तुम्ही फ्लिपकार्टची खरेदी केली ना तर आम्ही जळगावकर तुम्हाला केव्हाच कन्व्हेन्स नाही करणार. तुम्ही एक वेळा फक्त आम्हाला चान्स देऊन बघा की आमच्या रेटमध्ये आणि त्यांच्या रेटमध्ये काही तुम्हाला थोडाही डिफरन्स नाही आढळणार. उलटं ते जे 10%, 20% जे डिस्काउंट सांगतात ना ते MRPमधून असतं. पण आपण काय करतो, डिस्काउंट बघितलं की डायरेक्टली ऑर्डर प्लेस करतो. आम्ही तो डिस्काउंट ऑलरेडी तुम्हाला न डिस्काउंट सांगता देतो. तुम्ही जी किंमत आहे ती खरी सांगता, डिस्काउंटचं वापरच नाही करत. त्याच्यात पण डिस्काउंट आहे ना, त्याच्यात अजून ॲडिशनल डिस्काउंट आहे ना. म्हणून तुम्ही सांगतो की आम्ही त्याच्यापेक्षा स्वस्त आहोत. पण तुम्ही इथे येऊन व्हेरीफाय तर करा एकदा, आहे की नाही. कस्टमर आला पाहिजे मार्केटमध्ये, व्हेरीफाय केलं पाहिजे आणि नंतर ठरवा काय कसं आहे. कम ॲट ॲक्शन्स. डायरेक्ट मला आज विचारायचं असं होतं की क्वालिटी जी आपण म्हणतो किंवा एखादी गोष्ट किती चांगली आहे तर त्याची गॅरंटी
ऑनलाईन मार्केट खूपदा देत नाही. तो आपला फोन रिप्लेस होतो. बरोबर. तो आपल्याकडे पण तसं होतं का की आपल्याकडे क्वालिटीची गॅरंटी असते का? सर क्वालिटी की अश्योरिटी हम तो लाइव प्रेजेंटेशन देते ना साहब, हम तो लाइव प्रेजेंटेशन, वहाँ पे वो लोग क्वांटिटी दिखाते हैं, इतना मेगापिक्सल कैमरा, इतनी बैटरी, इतने फास्ट चार्जिंग की फैसिलिटी, हम तो लाइव डेमोन्स्ट्रेशन देते दिस टू दिस. मतलब ये इस चीज़ के साथ में अगर 64 है मेगापिक्सल बोल रही है तो 64 है. आज आईफोन जैसी सीरीज़ लाखों रुपए लेने के बाद में 12 मेगापिक्सल देती है, और उसी जैसे लोकल ब्रांड अगर कोई है तो वो 100 मेगापिक्सल बोल देती है. तो क्वालिटी के ऊपर बात होती है. हम तो लाइव डेमोन्स्ट्रेशन देते हैं एफडीआई के नॉर्म्स का मिसयूज़ करके, बड़े बड़े एडवर्टीजमेंट्स करके. ये विदेशी पैसा जो है, वो विदेशी गंगाजड़ी जो है वो वहाँ पे बाहर ले जाके ये डॉलर में परिवर्तित करके लेके आ रही. हम तो सभी के सभी जीएसटी धारक है, हम तो गवर्नमेंट को टैक्स में भी हेल्प कर रहे हैं. तो वो सारी चीज़ें हैं. आपने अभी एक सवाल किया क्वालिटी का, तो आप अगर क्वालिटी की बात करते हो, ऑफलाइन में अगर हम लोग 100 डील्स करते हैं, बिकॉज वी आर इजीली एक्सेसिबल, आपको कोई तकलीफ आती है तो ग्राहक वापस दुकानदार तक इजीली पहुंच सकता है. तो इसीलिए हमको वी हैव टू मेक श्योर कि अगर हम लोग 100 डील करते हैं तो वो 100 के 100 खरी होनी चाहिए, क्योंकि कस्टमर इजीली वापस आ सकता है. हम लोग हमारा बिजनेस क्यों हैम्पर करेंगे? नहीं करेंगे. तो अगर आप क्वालिटी एश्योरेंस की बात कर रहे हो तो इस बात की मैं गारंटी देता हूँ आपको कि ऑफलाइन में आपको क्वालिटी एश्योरेंस ज़्यादा बेटर मिलेगा. अगर हम 100 पीस बेचेंगे तो 100 के 100 खरे निकलने चाहिए, नहीं तो कस्टमर इजीली वापस आ सकता है. इस बात का एश्योरेंस सबको ऑफलाइन में लेना पड़ता है. आता तुम्हाला एक जिवंत उदाहरण दाखवतो मी. आता ऑक्टोबर लॉन्चिंग ऑफर चालू आहे, हे बघा थोडंसं. ठीक आहे. आता मी काही तुम्हाला हाच मॉडेल, याला हा कमिंग सून सांगतोय की येणार आहे अजून. याला रेट काय दाखवतो आहे? 20,990, 21% ऑफ, 17,990. या प्रोडक्टवर MRPच ती आहे 20,990. ठीक आहे. ऑफर करून ते किती सांगताय? हा आम्ही असाच 16,500ला विकतोय बिना डिस्काउंट. विदाउट डिस्काउंट तुम्ही विकतोय सगळे व्यापारी. अच्छा. हे फक्त एक फोनचा एक्झाम्पल दिला आम्ही. याला आम्ही ओपन करून दाखवतो कस्टमरला, त्याला लाईव्ह डेमो देतो. त्याला काही टपन लागलं, हेडफोन लागलं, आम्ही आमच्या पर्सनल एंडवर करून देतो. हे सगळं ऑलमोस्ट जळगावचं गोलानी मार्केट आहे ना, तुम्हाला एक पण मोबाईल असा नसेल की ते गोलानी मार्केटमध्ये मिळणार नाही. कमिंग सून हे फक्त आता ऑक्टोबरमध्ये ऑनलाईन देणार आहे. आम्ही 1 महिन्यापासून आज स्टॉकमध्ये 10 पीस प्रत्येक शॉपमध्ये 10 पीस पडलेले आहे. ऑनलाइन के ये दो जो ब्रांड है अमेज़ॉन और फ्लिपकार्ट, इन लोगों की प्लानिंग ये है कि वो जो मोटे मोटे डिस्काउंट दे रहे हैं वो घर से दे नहीं रहे हैं, वो फॉरेन के कंपनी में है और उनको वहाँ से पैसा फंड होता है. नुकसान में चल रही है कंपनियाँ, लेकिन उसके बावजूद भी ये उनके जो बिग बिलियन डील मना रहे हैं वो प्रॉफिट में नहीं मना रहे, वो लॉस में करके मना रहे हैं. उसके पीछे रीज़न यही है कि ऑफलाइन इंडिया का मार्केट पूरा उनको ख़त्म कर देना है और उसके बाद उनके सामने कोई कॉम्पिटिटर रहेगा नहीं, वो मन माफिक रेट में वो मनमानी करेंगे. ऐसा विषय. इतर प्रोडक्ट्समध्ये जसं मोबाईल मार्केटबद्दल सर्वांनी आता सांगितलं की जे आम्ही सोयीसुविधा कस्टमरांना पुरवतो, त्याच्यानंतर लाईव्ह डेमो असतील, बरोबर आहे. त्याच्यानंतर लाईव्ह जे पण एक्झाम्पल असतील ते तुम्हाला लाईव्ह बघायला भेटणार आहे. तुम्ही जर स्थानिक मार्केटमध्ये जेव्हा जाणार, तुम्ही बघणार डोळ्याने, कुठलीही वस्तू असो, ते मोबाईल मार्केट असो, टी व्ही मार्केट असो की कपडा मार्केट असो, तुम्ही जर स्थानिक जाणार, समोर डोळ्याने बघणार, तर आपल्याला ॲक्च्युअल समजणार की कुठली गोष्ट बेटर आहे, कुठली नाही. पण आजकाल बऱ्याच वेळेस आपण असं बघितलं आहे की ऑनलाईन मार्केटमध्ये जो फ्रॉड होतो आहे की मी एक 50,000चा मोबाईल परचेस केला आणि मला त्याच्यामध्ये 2 बटाटे निघाले, काही निरमा साबण निघाला, बरोबर. अशातल्या गोष्टीचे ह्या ऑनलाईन माध्यमातून भरपूर साऱ्या प्रमाणात त्याची फसवणूक होत आहे, बरोबर. जे माझं लोकांना सांगणं हेच आहे की तुम्ही ऑनलाईनकडे न जाता आपला जो स्थानिक व्यापारी, स्थानिक दुकानदार आहे, बरोबर आहे. आज कोरोनामध्ये एवढ्या मोठी जी महामारी आली त्यावेळेस तुमचा स्थानिक दुकानदारच होता की तो तुमच्या मागे उभे होता, बरोबर आहे. त्यावेळेस तुमची कुठलीही फॉरेन कंपनी किंवा ऑनलाईन ज्या पण कंपन्या असतील त्या तुमच्यापर्यंत तुम्हाला प्रोडक्ट पोचायला नव्हत्या आल्या. कुठल्याही किंवा की मागच्या दुकाने किंवा ना मागच्या साईडने किंवा की दुकानदार तुम्हाला ती वस्तू प्रोव्हाइड करत होता. ज्या ज्या गरजेच्या वस्तू असेल, तुमचा किराणा माल असेल, जीवनावश्यक वस्तू ज्या ज्या असतील, फोन असेल, ॲक्सेसरीज, कपडा जे पण असेल, ते तो तुम्हाला स्थानिक दुकानदारानेच तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर माझं लोकांना सांगणं हेच आहे की ऑफलाईन आणि ऑनलाईन मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नसून जे तुम्हाला ऑनलाईन डिस्काउंट भेटतो आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात डिस्काउंट तुम्हाला ऑफलाईन मार्केटला भेटणार आहे. फक्त तुम्ही या त्या मार्केटमध्ये बघा, सगळ्या गोष्टी चर्चा करा. तुम्हाला ऑनलाईनपेक्षा बेटर सर्व्हिस, सुविधा वगैरे सगळ्या गोष्टी त्या ऑफलाईन मार्केटलाच भेटणार आहेत. असं आणि काही गोष्टी ज्या असतात ना त्या इमोशनली पण घ्यायच्या असतात.
की जर दुधावाल्याचा विचार केला, म्हणजे आपल्या घराचा भाजीपाल्यावाल्याचा विचार केला, यांनी जर कोरोनाचा हा नियम पाळला असता आणि स्वतःच्या जीवाची पर्वा केली असते त्यावेळेस, तर काय हाल राहिले असते. त्या ऑनलाईन कंपन्याने काही ऑनलाईन ऑर्डर नाही दिल्या इथं, त्यांनी कोरोनाचे प्रिकॉशन घेऊन घरात बसले. तेव्हा हाच बिचारा व्यापारी होता की तो स्वतःला कोरोना होईल याचा धाक बाजूला ठेवून घरापर्यंत दूध पोचवत होता, भाजीपाला पोचवत होता, मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल पोचवत होता, पोलिसांचे दंडे खात होता, स्वतःवर गुन्हे दाखल करून घेत होता, पण घरापर्यंत सगळ्या वस्तू इथल्या प्रॉपर माणसाने तुमच्यापर्यंत पोचवलं. आज तो जेव्हा डुबतोय ना, तर तीच इमोशनली अटॅचमेंट तुमच्याशी आहे की तुम्ही पण त्याला वाचून घ्या. नाहीतर काय होईल, जळगावचा प्रत्येक व्यक्ती रिकामा होईल आणि रिकामा झाला की तिथे क्राईम वाढतात. तर जळगावला वाचवा फक्त, एवढंच भावनिक आव्हान आहे. तर भावनिक आव्हान झालं, प्रॅक्टिकल देखील आपण जाणून घेतलं की इथे ऑनलाईन सेलमध्ये का विकत घेऊ नका असे इथले व्यावसायिक सांगतात, व्यापारी सांगतात. यांचं मंडळ तुमच्यापर्यंत पोचलं असेल आशा करतो. बघत रहा जळगाव लाईव्ह.